नमस्कार ॲस्पिरंट, स्वागत आहे आपलं करंट अफेअर्स इनसाईट या मराठी यूट्यूब चॅनलवर. यामध्ये आपण डेली करंट अफेअर्स पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. आजचा आपला पहिला क्वेश्चन आहे, आतिशी मार्लेना सिंह यांची कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे की नवी दिल्ली. तर आतिशी मार्लो या ज्या आहेत त्या आम आदमी पार्टी या पक्षाच्या नेत्या आहेत आणि आत्ता रिसेंटलीच यांची नवी दिल्ली येथे मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. या संदर्भात काही महत्त्वाची माहिती पाहूया. तर दिल्लीच्या त्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री झालेल्या आहेत. याआधी दिल्लीच्या पहिला महिला मुख्यमंत्री होत्या सुषमा स्वराज. दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर त्यांनी 1998मध्ये एक छोटा कालावधीसाठी कार्यभार सांभाळला होता. यानंतरनं दुसऱ्या महिला मुख्यमंत्री होत्या शीला दीक्षित. तर यांनी जे आहे ते 1998 ते 2013 या काळात दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर कार्यभार सांभाळला आहे. याशिवाय दिल्लीचे सर्वात दीर्घकाळ मुख्यमंत्री देखील शीला दीक्षित जी आहेत. आणि यानंतरनं तिसरी महिला CM ह्या आतिशी मार्लेना सिंह या झालेल्या आहेत. क्वेश्चन नंबर 2 बघूया. मेलबर्न विद्यापीठाने भारतात कोठे ग्लोबल सेंटर सुरू केले आहे? याचं अचूक उत्तर आहे नवी दिल्ली. तर मेलबर्न विद्यापीठाने नवी दिल्लीमध्ये जे आहे ते नवीन ग्लोबल सेंटर सुरू केलेलं आहे. यानंतरनं पुढील प्रश्न पाहूया. क्वेश्चन नंबर 3. ओडिशा राज्याच्या सरकारने महिलांसाठी कोणती योजना सुरू केली आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C, सुभद्रा योजना. या योजनेबद्दल काही महत्त्वाचे पॉईंट्स पाहूयात. सुभद्रा योजना ओडिशा सरकारची योजना आहे. या योजनेत राज्यातील 21 ते 60 वर्ष असलेल्या महिलांना दरवर्षी 10,000 रुपये त्यांच्या बँक खात्यात देण्यात येणार आहेत. ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी या योजनेची सुरुवात केलेली आहे. योजनेला नाव भगवान जगन्नाथ यांची बहीण देवी सुभद्रा यांच्या नावावरून दिले आहे. योजनेचा एक हप्ता हा आंतरराष्ट्रीय महिला दिनी तर दुसरा हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी दिला जाणार आहे. यानंतर क्वेश्चन नंबर 4 पाहूया. PM आवास योजनेअंतर्गत अतिरिक्त कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणते ॲप जारी केले आहे? आणि याचं अचूक उत्तर आहे आवास प्लस 2024. यानंतर क्वेश्चन नंबर 5 पाहूया. 19 ते 21 सप्टेंबर कालावधीत देशात कोठे दुसऱ्या जागतिक अन्न परिषदेचे आयोजन करण्यात आले होते? आणि याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक D, नवी दिल्ली. आता या जागतिक अन्न परिषदेबद्दल थोडक्यात आपण काही महत्त्वाचे पॉईंट्स पाहूया. 19 ते 21 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये दुसऱ्या जागतिक अन्न परिषदेचे आयोजन दिल्लीतील भारत मंडपम जे की प्रगती मैदान येथे करण्यात आले आहे. ही परिषद वर्ल्ड फूड इंडिया 2024चा एक पार्ट आहे, म्हणजेच एक भाग आहे. परिषदेत अन्न सुरक्षा, पोषण आणि खाद्य प्रक्रिया उद्योगातील जागतिक ट्रेंड्सवर चर्चा होणार आहे. यात आंतरराष्ट्रीय अन्न नियामक संस्था, जागतिक संघटना आणि अन्न उद्योगातील प्रमुख भागीदारी सहभागी होतील. या कार्यक्रमाचा उद्देश जागतिक अन्न सुरक्षा आणि नियामक फ्रेमवर्क सुधारण्यासाठी माहितीची देवाणघेवाण करणे हे आहे. यानंतर क्वेश्चन नंबर 6 पाहूया. आशियाई अजिंक्यपद चषक हॉकी स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे? आणि याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B, भारत. या स्पर्धेबद्दल थोडक्यात महत्त्वाची माहिती बघूया. तर भारताने 17 सप्टेंबर 2024 रोजी चीनला 1-0 अशा फरकाने पराभूत करून पुरुषांच्या आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धेचे विजेतेपद जे आहे ते पटकावलेलं आहे. हा भारताचा सलग दुसरा आणि एकूण 5वे विजेतेपद आहे. आता यामध्ये तुम्हाला अजून एखादा क्वेश्चन येऊ शकतो की भारताने जे आहे कोणत्या देशाच्या विरुद्ध हा सामना जिंकलेला आहे? तर त्याचं उत्तर असेल चीन. आणि 1-0 हा सामना जो आहे तो जिंकलेला आहे. या निर्णायक सामन्यात जुगराज सिंग यांनी 51व्या मिनिटाला गोल करत संघाला महत्त्वपूर्ण आघाडी जी आहे ती मिळवून दिली होती. क्वेश्चन नंबर 7. 8वा भारत जल सप्ताह 2024चे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक A, नवी दिल्ली. यानंतर क्वेश्चन नंबर 8 आहे. भारतीय महिला फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C, संतोष कश्यप. तर संतोष कश्यप यांची जी आहे भारतीय महिला फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आणि हा महिला संघ येत्या काळात नेपाळबरोबर जे आहे ते फुटबॉल स्पर्धेमध्ये उतरणार आहे. यानंतरनं पुढील क्वेश्चन पाहूया.
ब्रिक्स साहित्य फोरम 2024चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, रशिया. आता या ब्रिक्स साहित्य फोरमबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. ब्रिक्स साहित्य फोरम 2024चे आयोजन रशियातील कझान येथे 11 सप्टेंबर 2024 पासून सुरू झाले आहे. या वर्षीचा फोरम नवीन वास्तवातील जागतिक साहित्य, परंपरांचा संवाद, राष्ट्रीय मूल्ये आणि संस्कृती या थीमवरती आधारित आहे. ही थीम जी आहे ती परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. या परिषदेमध्ये ब्रिक्स देशातील लेखक, कवी, तत्त्वज्ञ, कलाकार आणि विद्वान सहभागी झाले आहेत आणि साहित्याच्या माध्यमातून समाजांमध्ये एकात्मता व सहकार्य वाढवण्याचे महत्त्व अधोरेखित केले गेले आहे. यानंतरनं क्वेश्चन क्रमांक 10 पाहूया. भारतीय नौदलाने सहभाग घेतलेला काकाडू 2024 कोणत्या देशाच्या नौदलाचा युद्ध सराव आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, ऑस्ट्रेलिया. तर हे जे आहेत ते आजचे करंट अफेअरच्या रिलेटेड 10 महत्त्वपूर्ण क्वेश्चन होते. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.